गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले. समोर पाहतो आपण डोंगरावर पडलेला सगळीकडचा बर्फ. टेम्परेचर आत्ता बेस कॅम्पला 2 डिग्रीपर्यंत आहे. सर्वीकडं एकदम लख्ख प्रकाश आहे. जसं की आपल्या इथं 6-7 वाजता असतो. आणि पूर्ण डोंगरावर आपण बघितलं सगळीकडे बर्फ पडला. रात्री बर्फ जरा जास्त पडला. आपण इथं पाहू शकतो शेवटच्या टोकाला सूर्याचे किरण पडलेले. सकाळचे 6 वाजले आणि आज पहिल्यांदा बिना धुकं आणि बिना पाऊस सूर्योदय झालेला आहे आणि सूर्याची किरण त्या शिखरांवर दिसतं. ते नाही तर 2 दिवस झालं सूर्याची किरणच दिसली नव्हती. आता चाललो आहे मंदिराकडं, कारण काल भैरवनाथ दर्शन करायचं होतं पण झालं नाही, उशीर झाला. त्यामुळे आता भैरवनाथ दर्शन करण्यासाठी चाललेलं आहे. त्या मंदिराच्या बॅक साईडला जे कुंड आहे छोटंसं, त्या कुंडामधून ते पाणी येतं. त्या कुंडामधले जाऊन मग पाणी आपण घेऊन चाललो आपल्या घरी पूजे घरात ठेवायला, पूजा करायसाठी. मी आणि प्रवीण मंदिराच्या बॅक साईडला आलो, दर्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग भैरवनाथला जायचं होतं, पण रात्री उशीर झाला आणि पाऊस चालू होता त्यामुळे कॅन्सल केलं होतं. तर तुम्हाला एक पॉईंट दाखवायचा राहिला होता, तर ते पॉईंट दाखवण्यासाठी सुद्धा आणि परत एकदा थोडं बाहेरनं मुखदर्शन करण्यासाठी म्हणून आलो होतो. तर आता आपण मंदिराच्या बॅक साईडनी ते जे पाणी आहे अभिषेकाचं जे खालून सिलिंगनी येतं ते पाणी घेतलेलं आहे आपल्या देवघरात ठेवण्यासाठी. आणि तसंच आता आपलं आलो आहे या भीमशिलेपाशी. ही भीमशिला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, तरी पण सांगतो की 2013ची जी आपदा आली होती त्यावेळेस हा दगड पाण्यात वाहून मंदिराच्या मागं आलेला होता आणि त्यामुळं या दगडामुळं जे पाण्याचे प्रवाह होते ते 2 भागात विभागले गेले आणि मंदिरावर पाण्याचा जो स्रोत आहे तो जाण्यापासून वाचला. त्यामुळं मंदिर सुस्थितीत राहिलं, काही मंदिराला प्रॉब्लेम झाला नाही, म्हणून ह्याला नाव भीमशिला म्हणून दिलेलं आहे. तर आपण बघू भीमशिला आता. मंदिराकडे तोंड करून ज्यावेळेस तुम्ही उभा राहतात त्यावेळेस तुम्हाला इथं बोर्ड दिसेल भैरवनाथ मंदिर म्हणून उजव्या हाताला मंदिराकडे तोंड केल्यानंतर. आणि इथून या पायऱ्या चालू होतात. या पायऱ्या जातात वर भैरवनाथ बाबाच्या दर्शनाच्या ट्रेकला. अर्धा किलोमीटरचा ट्रेक आहे, तो कंप्लीट करून वर भैरवनाथाच्या दर्शनाला जावं लागतं, त्याशिवाय केदारनाथाचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात. ही भीमशिळा आणि हा आपला ट्रेक. ही केदारनाथ मंदिराची मागची बाजू. इथं तुम्ही स्वतःचा टेंट घेऊन आलात तर इथं तुम्ही टेंट लावून राहू शकता. हे असा एक एकाने टेंट लावलेला आहे स्वतःचा, तुम्ही तुमची सोय करू शकता आरामशीर. असे भरपूर टेंट लावलेले आहेत पर्सनल. प्रवीण आणि मी चाललो आहे भैरवनाथाच्या ट्रेकला, जो की अर्धा किलोमीटरचा आहे. एकतर आधीच चढून आणि श्वास फुलून कंटाळा आला आहे, पण हे दर्शन केल्याशिवाय आपण निघू शकत नाही. त्यामुळं हा ट्रेक कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि हा ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही थोडं 15-20 मिनटं आराम करून गौरीकुंडला उतरायला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं चहा नाश्ता करणार आहे खाली उतरल्या आणि त्यानंतर मग परतीच्या प्रवासाला, म्हणजे की बद्रीनाथला जाणार आहे. असा एक लोखंडी ब्रिज दिलेला आहे मध्ये, कारण खाली नदी क्रॉस करण्यासाठी. नदीचा वेग इतका आहे की आपण पुलावरनं पण त्याचा आवाज सहज ऐकू शकतो आणि त्या पाण्यात हात घालायचा आपण मस्करी सुद्धा विचार करू शकत नाही, इतकं थंड पाणी.
भैरवनाथचा ट्रेक करताना पायथ्याशीच अलवार भंडारा म्हणून आहे. तिथं फ्रीमध्ये चहा आणि नंतर वेळ झाल्यानंतर जेवण नाश्ता पण मिळतो. आपल्याला फ्री चहा मिळाला आहे. आता चहा पिऊन घेऊ आणि ती तोंडाची बोबळीवरती आहे थंडीमुळं, ती थोडीशी नीट होईल. नाही टेंट कॉलनी. आता खऱ्या ट्रेकला चालू केलं आहे, जिथून की चढण चालू झालेली आहे. अशी जागोजागी तुम्हाला सुलभ शौचालय मिळतील की जिथं तुम्ही तुमची व्यवस्था करू शकता. त्या मानाने हा ट्रेक एवढा अवघड नाही आहे. स्लोप वाईज चढ दिलेला आहे, त्यामुळं सहज चालत पूर्ण करू शकता आणि अर्ध्याच किलोमीटरचा आहे. अर्ध्या ट्रेकपर्यंत आलेलं आहे भैरवनाथ मंदिराच्या. आणि इथून दिसणारा आपल्याला केदारनाथ व्हॅलीचा हा व्ह्यू आपल्याला दिसतं. हेलिकॉप्टरचा जो बेस पॉईंट येतो, त्यानंतर मंदिराकडे जाणारा लोखंडी ब्रिज, नवीन होत असलेले यात्री निवास, मेन मंदिर आणि हा ट्रेकच्या मागे हा बर्फाच्छादित पर्वत. पोचलो भैरवनाथ बाबा मंदिरच्या इथं. आणि इथं ऊन आले त्यामुळे खूप बरं वाटते. सगळ्यात हायस्ट पॉईंटवरनं येऊ केदारनाथ. आपले ऋषिकेश दादा इथं भैरवनाथ मंदिरात तेल अर्पण करत आहे. इथं आपली यथासांग पूजा झालेली आहे भैरवनाथ मंदिरामध्ये. इथं सरसचं तेल आपण वाहिले अखंड नंददीपमध्ये आणि इथं पुष्प अर्पण करून त्यांनी दिलेला काळा धागा आपण त्याच्या पायाला, मूर्तीच्या पायांना लावून परत आपल्यापाशी परत घेतलेला आहे, तो घरी घेऊन जाण्यासाठी. शायद भैरवनाथ बाबा, केदारनाथ बाबांचं दर्शन झाल्यानंतर याचं दर्शन घेणं गरजेचं आहे. आपल्या ग्रुपचे प्रवीण बनकर हे ध्यान करतात ते भैरवनाथाच्या समोर. खूप सुंदर असा नजारा दिसतोय समोर बघा. हिमच्छादित पर्वत, डोंगर, पर्वत रांगा, ह्याच्यासारखं सौंदर्य असं कुठंच नाही. वाव. जय केदारनाथ बाबा, हर हर महादेव. भैरवनाथ बाबांचं दर्शन करून आता परत उतरायच्या ट्रेकच्या मार्गाला लागलो आणि उतरल्यानंतर चहा नाश्ता करून परत गौरीकुंडला निघणारे चालत. हा माझ्या मागं केदारनाथचा व्ह्यू. प्रवीणचं आणि माझं दोघांचं पण भैरवनाथांचं दर्शन एक नंबर झालेलं आहे. ही पूजा पण केलेली आहे आपण, जी की फॅमिलीसाठी असते, ती पण पूजा केलेली आहे. आणि आता परत उतरत मेन मंदिराकडे चाललो आहे. तिथं माझी वाईफ येते, तिला घेऊन एक थोडेसे फोटो काढून त्यानंतर आपण टेंटला जाणार आहे. कारण आज ऊन पडले त्यामुळे फोटो पण व्यवस्थित येतील, त्यामुळं फ्रेश पण चाललं आहे आणि थोडं फ्रेश पण वाटतंय. कारण आज धुकं नाही, पाऊस नाही आणि ऊन खूप खास पडलेलं आहे भरपूर चांगलं. त्यामुळं आज पहिल्यांदा मी 3 दिवसातनं आज टोपी काढलेली आहे डोक्यातनं आणि जर्किन पण थोडंसं मोकळं केलेलं आहे. नाही तर खतरनाक थंडी होती. आता थोडं उन्हामुळं छान वाटते. आता ह्या ट्रेकवर आपण उतरतोय आणि तन्मय, अक्षय, शालिनी हे वर चढतात ते, त्यामुळे आपली मध्येच कुठतरी रस्त्यात गाठ पडेलच. दाखवतो तुम्हाला ते. बरोबर ट्रेकच्या अर्ध्या रस्त्यात तन्मय, अक्षय, शालिनी, रागिनी मागं भेटलेली आहे. त्यांचा ट्रेक आता अर्धा झाला आहे, अर्धा ते वर जाणार आहे.
आणि त्यानंतर दर्शन करून खाली येत होते. यांची गाठ परत आपली मेन मंदिरापाशी होईल. चला बेस्ट ऑफ लक. वर चढा हळूहळू. किती वाजता करायचे खाली जायला? इथं मंदिरामध्ये प्रसाद म्हणून हे खारे शेंगदाणे दिले आहे. खारे शेंगदाणे म्हणण्याचे बहुतेक तळलंय आणि थोडी त्याला साखर मीठ लावलेलं आहे आणि एनर्जी आपली टिकून राहते. बाहेर आल्यानंतर लोखंडी गोलाचे क्रॉस केल्यावर समोर एक छोटंसं मंदिर दिसतं. मंदिरात आपण महादेवाचं नाव घेतल्यानंतर बुडबुडे येतात असं इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. ओम नमः शिवाय. 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 झालं परत चालू झालं. काही ठिकाणी चढ आहे तर काही ठिकाणी असं सरळ सरळ चालायला आहे. पण हे सरळ रस्ता नदीच्या कडेनेच आहे. ग्लेशियर पॉइंटला आलोय. काय आता तोच बूट घातलाय. जय श्रीराम. कसा एक्सपिरियन्स आला आता? मी तर 4 ऋतू अनुभवले. अजिबात नाही, कोणीच जमलं नाही. दिसतंय तुम्हाला